अकोला शहरातील हिंदू ज्ञानपीठ शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी पालक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शाळेच्या परिसरात साखळी उपोषण करण्यात आलं होतं। उपोषणाच्या रेट्यानं शाळेनं यंदा शाळा प्रवेश घेणार असं जाहीर केलं, पण पुन्हा शाळा बंद करण्याचं सांगून विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या। या विरोधात पालकांनी असंतोष व्यक्त केला। विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि पालकांची मागणी लक्षात घेता विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा विधिमंडळात मांडला। हिंदू ज्ञानपीठ शाळेच्या वतीनं देण्यात आलेल्या जाहिरातीमुळे पालक निश्चिंत होते, मात्र पुन्हा 23 मे रोजी शाळा बंद होत आहे। पालकांनी शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून घेऊन जावं असं पालकांना सांगण्यात आलं। या संदर्भात पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी श्रीमती पाटेकर यांना कारवाईचे आदेश दिले, मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। हा मुद्दा पालकांनी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे नेला। पालकांच्या विनंतीला मान देऊन आमदार अमोल मिटकरी यांनी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केलाय। हिंदू ज्ञानपीठ शाळेतील आरटीई अंतर्गत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे तत्काळ इतर विद्यालयांमध्ये आरटीई अंतर्गत समायोजन करावे अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी सभागृहात मांडली। अकोला शहरातील हिंदू ज्ञानपीठ विद्यालय अकोला या शाळेच्या संचालकांनी अचानक शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायला लावले आहे। परंतु शाळेतील आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर शाळेच्या संचालकांनी जरी आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास होकार दिला असला तरीही शिक्षक शाळा सोडून गेले आहेत व शाळेत डेस्क बेंचसह इतर भौतिक सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत। त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असून पालकांच्या मागणीनुसार या विद्यार्थ्यांचे समायोजन आरटीई द्वारे इतर विद्यालयांमध्ये करण्याकरता स्थानिक पातळीवर कारवाई झाली असून प्राथमिक शिक्षणाधिकारी अकोला यांनी या संबंधित अहवाल शिक्षण संचालनालय पुणे येथे पाठविला आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही करिता आपण आपल्या स्तरावरून प्राथमिक शिक्षक संचालक पुणे यांना हिंदू ज्ञानपीठ विद्यालय अकोला येथील आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे आरटीई द्वारे इतर महाविद्यालयांमध्ये समायोजन करण्याकरता आपल्या स्तरावरून तात्काळ निर्देशित करावे ही विनंती।